हॅलो, कसे आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. तर आता वाजले आहे संध्याकाळचे 5 आणि हा ब्लॉग मी आता सुरू करते आहे. ॲक्च्युली मला बनवायचं आहे तूप. मी ना एका लेडीजचा व्हिडिओ बघितला होता असंच यूट्यूब चॅनलवर. त्यांनी फक्त एकाच भांड्यामध्ये तूप पूर्ण बनवून दाखवलं. तसं मी ना ट्राय करते, त्यांचा व्हिडिओ बघून मी ट्राय केलं बरं का. आणि ना माझं नेहमी काय व्हायचं ना, मी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाका, ते लोणी काढा आणि भरपूर सारी भांडे तुपाची निघायची घासायला. पण तो जो व्हिडिओ मी बघितला ना, अक्षरशः मी तो व्हिडिओ बघून तसं ट्राय करते मी. आता तुम्ही बघा. तर तूप ना माझ्याकडे ना, इकडे लाडूसाठी भरपूर दूध येतं. तर मी रोज साय काढते आणि ती साय माझी एवढी जमा झालेली आहे. तर म्हणलं आज तूप बनवावा. आणि मी प्रत्येक वेळेस बनवते म्हणजे, पण मी माझ्या पद्धतीने बनवते ना, ते मिक्सरमध्ये वाटून वगैरे असं करते. पण आज मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवते आहे. आणि मला काय वाटलं की तुम्हाला पण दाखवावा, म्हणजे नक्कीच तुम्हाला पण त्याचा फायदा जर झाला तर चांगलीच गोष्ट आहे, बरोबर का नाही? हां. आणि हा माझा डेली रुटीन आहे आजचा. तर तो पण तुमच्यासोबत शेअर करते. दिवसभराचं काय काय नाही. पोरं काल गेले आहे. घर खूप असं सणसण झालं आहे. घरात अजिबातच करमत नाही आहे. एकदम शांत होऊन गेलं नाही का घर. नाही तर दिवसभर चहल पहल, पोरांची मस्ती वगैरे चालायचं ना. म्हणजे मला 2 दिवस करमलंच नाही. मला नाही का, नाही सांगू शकत मी. ठीक आहे. साहिल मला म्हटला, मम्मी मी माझी तारीख झाली कोर्टाची, मग येतो परत. आता बघूया, त्याचा मोबाईल वगैरे पण अजून भेटला नाही भेटला. आता ते तुम्हाला मी सांगेल पुढच्या व्हिडिओत. तर आता आपण तूप बनवूया. आणि कसं मी ते एकाच भांड्यामध्ये बनवणार आहे पूर्ण प्रोसेस. तर ते नक्की बघा. हां. आणि तुम्ही जेव्हा बनवणार ना, जसं मी बनवलं तसं मला नक्की कमेंट करून सांगा की खरंच तसं बनलं आहे. तर चला आता आपण बनवायला सुरू करूया. चला. तर इथे बघा, आता आपण प्रोसेस सुरू करूया. ही जी साय आहे ना, ही 1 ते 1.5 महिन्याची साय मी साचवली होती. आणि आता दुसऱ्या पण भांड्यामध्ये मी साय साचवायला सुरुवात केली होती ह्या भांड्यामध्ये. पण म्हटलं आता आहे ना, खूप भांडे झाले फ्रीजमध्ये, आपण तूप बनवूनच टाकूया. मग मी काय केलं, सगळं जे साय आहे ना, ती एका मोठ्या पातेल्यात काढून घेतलेली आहे. आणि हे एकच पातेलं मी वापरणार आहे. मिक्सरसुद्धा वापरणार नाही आणि काहीच वापरणार नाही. सगळं ह्या पातेल्यामध्ये मी प्रोसेस तुम्हाला दाखवणार आहे. ते होतं तोपर्यंत इकडं माझं पार्सल आलं. म्हटलं ते ओपन करावा. आणि हा आहे स्टँड. तुम्हाला माहीत आहे माझ्याकडं कोणताच स्टँड नाही आहे. एक होता, तो लाडूनी तोडला आहे. आणि हाच स्टँड तो मी होता, म्हणजे मी परत तोच ऑर्डर केला आहे. कारण की हा मला आवडला आहे, खूप छान आहे. तर तुम्हाला घ्यायचा असेल तर खाली व्हिडिओच्या खाली लिंक आहे त्या स्टँडची. स्वस्त आहे पण मस्त स्टँड आहे तो. आणि इकडं बघा, मग मी परत सुरुवात केलेली आहे हे घोटायला. ते पूर्ण फेटून झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये मी टाकलं आहे पाणी. कसा लोण्याचा गोळा मस्त तयार झाला आहे बघा. आणि मस्त ह्या लोण्याला आपण धुवून घ्यायचं आहे. धुतल्यानंतर ते पाणी गाळून घ्यायचं आहे. 2 पाण्याने मी धुतला आहे बरं का, गोळा हा पूर्ण. धुवून घेऊन पाणी गाळून घ्यायचं आहे. आणि मग पाणी गाळल्यानंतर तेच पातेलं आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे तूप बनवायला. आता गॅसवर ठेवल्यानंतर स्टार्टिंगला आहे ना, हे पूर्ण असं फुलून वरती आलं होतं. मोठा गॅसवर करायचा आहे स्टार्टिंगला बरं का. एक 5-7 मिनटं मोठा गॅस करायचा. हे बघा कसं वरती फेस आला आहे. हे येतच, घाबरायचं नाही. मी घाबरले होते आधी. म्हटलं बाई तूप बनतं का नाही माझं काय माहिती, मी पण दुसऱ्याचा व्हिडिओ बघून बनवते आहे. तर फायनली तूप बनायला सुरुवात झालेली आहे. आता मी बारीक गॅस केला आहे. आणि ह्याला खूप वेळ लागला आहे, पण व्हिडिओ फास्ट पळवते आहे. आता आपलं तूप बघा इथे रेडी होतं आहे. पण अजून पण झालं नाही आहे. आता जे हे आहे ना लोणी, हे पूर्ण ब्राऊन होऊन द्यायचं आहे. असंच जर तूप काढून घेतलं ना, तर ते तूप आहे ना लवकर खराब होतं. ते पूर्ण ब्राऊन होऊन द्यायचं आहे. ब्राऊन झाल्यानंतरच आपलं तूप फायनल रेडी झालं आहे बघा. झालं का नाही ब्राऊन? आता आपलं तूप हे गाळून घ्यायचं आहे. बघा इकडं मी गाळून घेतलं आहे. आणि काय सांगू तुम्हाला, असलं भारी तूप बनलं आहे ना फायनली. इतकी मेहनत लागली. व्हिडिओ बघताना आहे ना, तो खूप सोपा बघायला वाटतं बरं का, पण मला इतकं ती मेहनत लागली, ते खूप वेळ लागला त्याला आठवायला. हे बघा तूप किती छान झालंय बघा. दाखवते तुम्हाला बघा. दिसलं काय बघा ना, एकदम प्युअर तूप बघा. है ना, एवढंच निघालंय बघा. केवढी साय होती माझी ती, त्याच्यामध्ये एवढंच तूप निघालंय. बाजार लाडू चालून जाईल 15 दिवस. आणि हे तूप जेव्हा वरण भातावर टाकून खातो ना, अक्षरशः काय टेस्ट येते ना, तुम्हाला काय सांगू. बघा. तर चला परत हे तुम्हाला दाखवायला मी असा व्हिडिओ बनवला तूप दाखवायला. आता परत टाकून देते मी ते. वा 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 वा, काय सुंदर खुशबू आहे, एकदम ओरिजिनल.
बघा, एवढंसं तुपासाठी अक्षरशः 2-2.5 तास केले आहेत. हो, व्हिडिओ मी बनवते 10-15 मिनिटाचाच व्हिडिओ तुम्हाला मी तुमच्यासमोर सादर करते, पण 2-2.5 तास लागलेले आहे. तर तुम्ही बनवायला घेणार आणि म्हणणार अरे आणि तरी तर 15 मिनिटात बनवलं. तसं नाही बरं का. समजून घ्या थोडंसं, तुम्हाला तर सगळं माहितीच आहे ना. चला आता रा व्हिडिओ. तर आता मी बसले आहे थोडंसं निवांत, म्हटलं तुमच्याशी बोलावा, व्हिडिओचा एंड करावा. व्हिडिओ खूप छोटासा आहे हा, आणि मुलं पोहोचले आहे. तो व्हिडिओ म्हणजे माझे व्हिडिओ काय होता ते आता पोरं जाऊन 4-5 दिवस झाले आहे. थोडंसं उशिरा व्हिडिओ आला आहे. तुम्ही बहुतेक कालच माझा व्हिडिओ बघितला असेल. थांब लाडू मी आले. तर थोडंसं उशिरा व्हिडिओ आलेला आहे पोरं जाण्याचा. आणि साहिल गेला होता पोलीस स्टेशनला, तर तिथनं मग साहिलला घेऊन साहिलची थोडीशी अपडेट पण तुम्हाला देते मी. नमस्कार, कशा आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. जा आता. आता नाही जातीस मी. अगं जा ना गं. आता मी शुभ सकाळ बोलला, आता ऐकला शा. हा बाद झाला. शुभ सकाळ बोलली ना. मला ढेर सारे बोलायचं. ढेर सारं बोलायचे. काय बोलायचं? हॅलो शुभ सकाळ, कशा आहात? आता बोलली ना एकदा शुभ सकाळ. आता काय बोलायचं? तर साहिल विराज गेले आहे. ये बोल बोल ये. हिचं बोल ना, उद्या पहिले थांबा. हां बोल बोल. हां बोल आता. हां पटापटा बोल चल. विराट दादा हा. आणि साहिल दादा हां दोनों हां मराठीत बोल. गल्ला घेतोस. घरला गेलेच. मला बहुत बोल होते मला. मी दादाला मिस करते. मी दादाला बहुत मिस करतोस. बहुत मिस करतोस. मी अच्छा, मग आता जातीस का बाहेर? थोडं मला व्हिडिओमध्ये बोलून देतेस का? ना आ जा बाहेर, टी व्ही बघ जा. मी आले तुला नंतर ना, मग मी फ्रेश करते, कपडे चेंज करते. ना आ ये नाही जाऊ ना ग. मी नाही जातेस. त्यांना बोर झालाय. तुम्हाला बोर झाला ना? मला मी एक डान्स कर किती घाल. मला बोल होतेस का? नाही होतेस तुम्हाला बोल? तर मी तुम्हाला आता एक डान्स करते दिखवणार मी. हो का? हां दाखव पटकन मग चल. लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल. चल माझी सोबत चल, जसं माझी सोबत चल. लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल. तसं माझी सोबत चल, तसं माझी सोबत चल. बरं बस 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 झालं झालं. लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल. लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल. तसं माझी सोबत चल, तसं माझी सोबत चल. लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल. तसा माझी सोबत चल, तसा माझी सोबत चल. लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल. तसा माझी सोबत चल, तसा माझी सोबत चल. लाल लाल कलरची बांगडी. एखादा टेन्शन मध्ये असं नाही व्हिडिओ लावून द्यायचा. तसा माझी सोबत चल, तसा माझी सोबत चल. अगं बस. लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल. इकडे बघून डान्स कर, तिकडे कशाचा? इथं बघून डान्स कर की. तसा माझी सोबत चल. लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर तुम्हाला लाल. बोर होतंय ना? तसा माझी सोबत चल. ते म्हणते आम्हाला बोर झाला. एकच डान्स करती, बोर झाला म्हणे आम्हाला. बोर झाला ना तुम्हाला? नुसतं लाल लाल बांगडी लाल लाल बांगडी. ते म्हणते आम्हाला बोर मैं झाला. आपको दिखा, उनको बोर हो रहा है कि नहीं बोला? हाँ गाइस आपको बोर हो रहा है कि नहीं है बताओ. नहीं हो रहा तो और एग्जाम करके बताओ. तिला माहिती आहे बोर नाही होते. बरं चल लवकर लवकर कर आणि तू बाहेर जा. बरं आता मला बोलायचं त्यांच्याशी. कोणच्या करू मी डान्स? कोणता पण कर. सुंदरा सुंदरा कर. सुंदरा सुंदरा तुझं काय ग गाव काय ग काय ग ते? सुंदरी सुंदरी हा ते कर चल. सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे? तुझं नाव काय आहे ग सुंदर? चालेल. एक नंबर हा. तुझी कुंभार, तू ताल शे गेलाय दस सुंबर जसे पिंपल, तू पाहिजे ते गतेक. एक नंबर तुझं कुंभार, आई ताल शे गेलाय जसे सुंदर वसे पिंपल, तर पाहिजे ते गतेक. बाई खरंच ग लाडू. अगं बस. तुम्हाला बोर होतंय ना? बोर होतंय ना तुम्हाला? रुको मुझे बोलने दो. तुम्हाला बोल होतेस का आता? नहीं होते तो तुम्हाला और एक डांस करके बताऊस मी. अगं सगळे बोर झालेत.
तुझा डान्स बघून बघून सगळे बोर झालेत. कर कर जा कर पाठीमागं कर माझ्या उभं राहून चल. लाल लाल कलरची बांगडी बांगडीच्या कलाली ढाल देवांची कलाली ढाल महाराज शोभारी चल तसं माझी शोभारी चल तसं माझी शोभारी चल तसं माझी शोभारी चल तसं माझी शोभारी चल बस पडशील खाली. तसं माझी शोभारी चल लाल लाल कलरची बांगडी बांगडीच्या कलाली लाल तसं माझी शोभारी चल तसं माझी शोभारी चल लाल लाल कलरची बांगडी बांगडीच्या कलाली लाल तसं माझी शोभारी चल तसं माझी शोभारी चल लाल लाल कलरची चल आता मला बोलू दे. बांगडीच्या कलाली बरं चल आपण 2 मिनिटं बस बस तुझी बांगडी पण बघितली तुझं सगळं बघितलं लाल बस खाली. लाल कलरची बोलते मला लाल लाल कलरची बांगडी कट करायचा व्हिडिओ. कलाली लाल तसं माझी शोभारी चल तसं माझी शोभारी चल चला आता मला बोलू लाल दे. लाल कलरची बांगडी बांगडीच्या कलाली लाल तसं माझी शोभारी चल तसं माझी शोभारी चल तेव्हा तिथं गुन्हा चेरी चेरी वाईट वाईट शो चल. आणि मला बोर झालाय तुझ्या त्या गाण्याला लाल लाल कलरची. जंगने तर मला बोर झालाय खरंच बोर झालाय आणि त्यांना पण बोर झाला हो की नाही. मला कमेंट करा बरं तुम्हाला बोर झालं तर कमेंट करा बरं. हां नाहीतर बोर नसेल झालं तर लाडूला लाईक करा. मैं मम्मी को मारू की नहीं मारू बताओ नाही आता कमेंट केलं ना आता मी मारतेच मम्मीला दिसू प- मी आता मम्मीला मारतेस हा, खाली पडली असते तू आता. मम्मी आता मल्लीच काही मम्मा आता अयो. आता तुम्हाला कमेंट कर ये लास्ट तर लास्ट बार मम्मी को कसं मारतेस अवतार कसं झालं अगं मला लागलं ना. कोई बात देखो नहीं कान में छोटाई देखो सब बोलेगी लाडू बदमाशी मम्मी को मारती है. चल आप कमेंट नहीं करना काला काला दिल ले भेजना रेड कलर का रेनबो दिल भेजना समझे ना तो मैं आपको मार मारूंगी चल बस थांबा मी कट करते नंतर बोलते तुमच्याशी. हिला बाहेर पाठवून मल्ली का मम्मा मल्ली कट करते कट. गेली बाहेर ते धावता. माझं आहे ना एक बॅग माझ्या ब्लॉगमध्ये काहीही होतं ही लाडो काहीही करते खरंच ना. मी 2 मिनटं तुमच्याशी बोलून न कट करणार होते पण ही आली हिने जो तांडव केला असू द्या. तर बोलता बोलता राहून गेलं मगाशी. साहिल तिकडे पोहोचला गावाला. दुसऱ्या दिवशी तो पोलीस स्टेशनला गेला. मग तिकडनं त्याच्या मित्राला त्यांना घेऊन ते श्रीरामपूरला गेलेत. मग श्रीरामपूरला गेल्यानंतर तिथे काही सह्या वगैरे झाले त्यांच्या आणि त्यांच्यावर एक कोणती तरी केस असते ते मला एवढं चॅप्टर केस काय म्हणतात ते मला त्यातलं काही माहिती नाही आहे. तर ते झालं वगैरे त्यांचं काही ते प्रोसेस असते म्हणजे ती. तर ते झालं वगैरे आणि मग नंतरनं साहिलचा मोबाईल भेटला आहे साहिलचा तुम्हाला मी बोलत ना मोबाईल आणि त्याची चेन त्यांच्याकडं आहे पोलिसांकडं. तर त्याचा मोबाईल त्याला भेटला आहे. त्याची गळ्यातली चेन नाही भेटलेली. आता ते काय होतं काय नाही आता आपल्याला माहिती नाही पण त्याची गळ्यातली चेन नाही भेटली. आता ती कधी भेटती ते कधी देतात ते आपल्याला माहिती नाही आहे. भेटली काय मी तुम्हाला सांगलच. फक्त मोबाईल भेटला आहे साहिलला. तर मग साहिलला म्हणलं मग आता तुझं तारीख वगैरे झाली का तारीख आहे त्याची आज का उद्या काहीतरी झाली का मग तू निघून ये. तो म्हटला की नाही मम्मी तारीख झाल्यावर मला परत श्रीरामपूरला एक चक्कर मारायची आहे मग त्याच्यानंतरच मी येऊ शकतो इकडं. म्हटलं मग ठीक आहे तू तेवढं करू नये. मंगळवारी काहीतरी त्याला मंगळवारी का बुधवारी असंच काहीतरी त्याला परत जायचं आहे तिथे श्रीरामपूरला साईन करायला. तर त्यासाठी तो थांबला आहे. येईल 2-4 दिवसामध्ये इकडं आणि येताना मग तो गाडी वगैरे त्याची घेऊन येईन. ठीक आहे. आई गरम झालं आहे मला. फॅन ब्लॉग बनवताना फॅन बंद करते नाही तर फॅनचा आवाज येतो. एका व्हिडिओमध्ये ना माझ्या फॅनचा खूप आवाज येतो आहे. एक ताईने मला कमेंट केली अगं तुझ्या फॅनचा किती आवाज येतो आहे त्याच्यामुळे तुझा आवाज पण येईना. त्याच्यामुळं फॅन बंद केला आहे AC बंद केला आहे. इतकं गरम झालं मला आणि त्याच्या पोरीची मस्ती ऐकायला तयार नाही. लाडू गेली आता बाहेर बसली जाऊन बॉल खेळती आहे. तर ठीक आहे असंच होता हा माझा आजचा ब्लॉग. जे काय आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करते डेली रुटीनचं. मला 2-3 वेळा बऱ्याचशा कमेंट आलेले काय ताई तू रोज टाक व्हिडिओ रोज तुझा डेली रुटीन टाक. म्हटलं तर आता आपण टाकून देऊया हा एक ब्लॉग. आणि तूप जे मी बनवलं आहे ना ते तुम्ही एकदा तसं एकदा नक्की बनवा एकदा माझ्याच पद्धतीने.
मी पण दुसऱ्याची पद्धत वापरलेली आहे, ती सक्सेस झाली म्हणून तुम्हाला सांगितली. आणि कुठली फायद्याची गोष्ट असेल ना तर मला म्हणजे सगळ्या ताईंना सांगायला मला बरं वाटतं. असं वाटतं की चला माझ्यामुळं माझ्या ताईंना पण थोडंसं काहीतरी काम आसान होईल. तुमचं काम जर आसान झालं तर मग तुम्ही माझ्या व्हिडिओ बघायला टाईम देशाल ना, टाईम बघून आणि त्याची व्हिडिओ बघचाल. आणि व्हिडिओला लाईक नक्की करा, विसरू नका. लाईक आले, तुमचे छान छान कमेंट आले ना तर मग आणखीन उत्साह येतो व्हिडिओ बनवण्याचा, किंवा माझी वाट बघताय तुम्ही लोक, व्हिडिओ टाकलंच पाहिजे. मला कमेंट येतात ते असं जरा समजून घ्या. थोडं जास्त बोलते मी, स्वभाव आहे माझा जास्त बोलण्याचा, समजून घ्या थोडंसं. तर चला आता जाऊ का मग, लय मोठा व्हिडिओ झाला या लाडूच्या नादामध्ये. ठीक आहे, बाय बाय. लाईक करा व्हिडिओला, शेअर केला तर करा, नाही तर नका करू, पण लाईक करा. ठीक आहे मग, चला बाय.